नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्पला भेट दिली आहे। चंपाषष्ठीनिमित्त देवळाली कॅम्पच्या खंडोबा टेकडीवर असलेल्या मंदिरात जाऊन त्यांनी देवदर्शन घेतले। यावेळी मंदिर व्यवस्थापन तसेच यात्रोत्सव आयोजन समितीतर्फे मल्हारी भक्त उत्तम मांडे यांनी पोलीस आयुक्त उपायुक्त यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले। त्यानंतर आयुक्तांनी संपूर्ण पोलीस बंदोबस्ताची तसेच यात्रोत्सवाची पाहणी केली आहे। यानंतर त्यांनी मंदिराच्या मागील भागात जाऊन सनसेट पॉइंटवरून संपूर्ण आर्मी एरिया तसेच सिव्हिल एरिया, संवेदनशील भाग, लष्करी हद्द यांची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे। यावेळी त्यांच्या समवेत यात्रा बंदोबस्त नियंत्रण अधिकारी तथा पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, सहप्रभारी अधिकारी तथा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनवणे आदी उपस्थित होते। यात्रेसाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चोख पोलीस बंदोबस्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तैनात करण्यात आला होता। कुठलाही अनुचित प्रकार न घडता 8000 भाविकांच्या उपस्थितीत यात्रोत्सव यशस्वीरित्या पार पडलाय। पार्किंग तसेच रहदारीची कुठलीही समस्या निर्माण झाली नाही। विशेष म्हणजे लष्करी प्रशासनाने देखील यात्रेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले, त्यामुळे कुठलीही अडचण आली नाही। मंदिर आणि यात्रोत्सव भेटीनंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याला भेट दिली आहे। त्या ठिकाणी मोनिका राऊत, आनंदा वाघ, प्रवीण चव्हाण या पोलीस अधिकाऱ्यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केलाय। देवळाली भेटीबद्दल आयुक्तांनी आनंद आणि समाधान व्यक्त करून पुन्हा भेटीचे आश्वासन दिले आणि ते नाशिकला रवाना झाले। द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प।